नमस्कार, पूजा आरे डिझाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील गळ्याची खूप सुंदर अशी आणि सिंपल अशी डिझाइन बघणार आहेत। तर वेळ वाया न घालवता चला सुरुवात करूया। आणि जसं मी तुम्हाला बोललेली की आपले YouTube वरती 50,000 सबस्क्रायबर व्हायला आलेले आहेत, तर पटकन सबस्क्राइब करा की जेणेकरून आपल्याला ते 50,000 सबस्क्राइब झाल्याच्या नंतरून गिव अवे करायचा आहे। म्हणजे आपल्याला तो गिव अवे पण करता येईल। आणि ज्यांनी कोणी मला इन्स्टाला फॉलो केलं नसेल तर इन्स्टावरती पण तुम्ही फॉलो करू शकता। तर चला आता आपण सुरुवात करूया। तर आता ही डिझाइन आपण विदाउट ट्रेसिंग बनवतोय, तर ती कशी बनवायची तर सर्वात पहिले बघा आपण काय करतील, चेन स्टिचची आउटलाइन करून घेणार आहे। पूर्ण गळ्याला पहिला आपण चेन स्टिचची आउटलाइन करूया। तर हे बघा चेन स्टिचची तर आउटलाइन मारून घेतलेली आहे। आणि याच्यासाठी मी काय केले बघा, इथे आपण असं या पद्धतीने फक्त सर्कल बनवून घेतले आणि त्याच्या खालच्या साईडला ह्या पाकळ्या केलेल्या आहेत आणि याच पद्धतीने आपण पूर्ण गळ्याला बनवून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये काय करायचे तर आपण हे कट बीड्स घेतले आणि कट बीड्सने फक्त काय करायचे, हे जे आपण गोल बनवलेले आहेत त्याला तुम्ही लावून घ्यायचे या पद्धतीने। जसं आता याला लावले तर बाकीचे पण जे पण आपले गोल आहेत त्याला आपण हे अशाच पद्धतीने हे लावून घ्यायचं आहे। खूप सुंदर अशी ही डिझाइन आहे, सिंपल आहे पण खूप छान दिसते आणि कट बीड्स मध्ये असल्यामुळे तर त्याला शायनिंग तर आहेच आहे। आणि जे पण आपण हे गोल बनवलेले आहेत तर त्याच्यामध्ये पण आपण चिटकवून घेणार आहे। तर काय चिटकवणार आहेत ते मी तुम्हाला दाखवेलच। काही छोटी छोटी कामं पण खूप छान दिसतात, दिसायला करायला पण सोपी असतात आणि दिसतात पण खूप सुंदर। कारण बऱ्याचशा लेडीज लोकांना आवडत नाहीयेत एकदम भरलेले ब्लाउज, तर त्यांच्यासाठी हे खूप सुंदर अशी डिझाइन आहे की जेणेकरून सिंपल पण वाटणार आणि त्यांना कम्फर्टेबल पण वाटणार। कारण खूप साऱ्या लेडीजला अजिबात भरलेले जास्त आवडत नाहीत ब्लाउज, नाजूक नाजूक डिझाइन आवडतात। तर त्यावेळेस ही डिझाइन तुम्ही करू शकता तिथे। टाइम पण कमी घेता आणि लवकर बनते आणि छान पण दिसते। तर तुम्ही नक्की ट्राय करा ही डिझाइन। पैठणी वगैरे साडींचे ब्लाउज असतील तर त्याच्यावरती ही डिझाइन तुम्ही टाका, खूप सुंदर दिसते। तर हे बघा या पद्धतीने आपण काय केलं, पूर्ण आपण गोल बनवून घेतले। आता जे खाली तुम्हाला पाकळी दिसते तर त्याची एक मध्ये दांडी आहे, तर त्या दांडीला पहिला आपण ह्याच कट बीड्सने ती लाईन करून घेतील वर्क। आणि आता आपल्या ज्या साईडवाल्या पाकळी आहेत तर त्याला आपण काय करतील, गोल्डन कलरचेच कट बीड्स घेऊन त्या पाकळ्या भरून घेतील।
पद्धतीने आता बाजूची पण पाकळी आपण सेम भरणार आहेत. तर आता बघा, जे आपले वरतीचं एकच पाकळी आहे, तर त्या पाकळीमध्ये आपण हे सिल्वर कलरचे कट बीड्स भरणार आहेत. कट बीड्स पण खूप धारदार असतात, तर त्याच्यामुळे तुमचे धागे पण तुटतात बऱ्याच वेळा, कारण त्याला धार असल्यामुळे ते काय होतं, तुम्ही धागा ज्यावेळेस वरती खेचतात तर त्यावेळेस तो त्याला लागला जातो धागा कट बीड्सला आणि तो तुटतो. तर सावकाशीनं काम करा की जेणेकरून तुम्हाला तो सारखा धागा तुटणार नाही. हे बघा, हे आपलं आता फुल कंप्लीट झालंय. आता बाकीचे पण जे आपले गोल आहेत आणि पाकळे आहेत तर ते पहिले आपण भरून घेऊया. तर आता आपण ही पूर्ण डिझाईन बनवून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी पण डिझाईन बनवली त्याला आपण ही आउटलाईन करतोय. या पद्धतीने आता आपण सर्व डिझाईन आहे त्याला आउटलाईन करून घेऊया. तर हे बघा, हे आपला पूर्ण ब्लाऊज आपण कंप्लीट केलेला आहे आणि तो मी स्टिच पण केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता की किती सुंदर आपला हासा ब्लाऊज झालेला आहे आणि त्याचे लटकन पण तुम्ही बघा की आपण किती सुंदर असे हे लटकन पण त्याला लावून घेतलेले आहेत आणि लटकनमुळे तर त्याला खूपच असा मस्त असा शो आलेला आहे. तर बघा, तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवते. हे आपण फ्रंट वन साइड आपण करतो ते, त्याचबरोबर आहे मागे बॅक आणि हे आपल्या पूर्ण स्लीव्स भरलेल्या. तर हे बघा, या पद्धतीने आपला हा ब्लाऊज कंप्लीट आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.